अरे कुठून आहे रे, सगळं सेम असतं. के ऊपर गधा बैठा है. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता मी आहे हैदराबादमध्ये. यू हर्ड इट राईट. तर हैदराबाद मला बघायचं खूप वर्षांपासून माझी इच्छा होती हैदराबाद बघायची. सो माझी फॅमिली आम्ही हैदराबादमध्ये आलो आहे. तर आम्ही काल 7:30ला बसलो होतो ट्रॅव्हल्सवरून. सकाळी 7ला आम्ही पोहोचलो इथे आणि त्याच्यानंतर ना आम्हाला रूम पण थँकफुली लवकर अवेलेबल झाली. आणि जर तुम्हाला इचलकरंजी किंवा कोल्हापूरवरून यायचं असेल तर ट्रॅव्हल्स अवेलेबल आहेत, बसेस अवेलेबल आहेत, इवन ट्रेन्स अवेलेबल आहेत. बट यू हॅव टू कनेक्टिंग ट्रेन्स आहेत. म्हणजे डिरेक्टली कोल्हापूर किंवा इचलकरंजी किंवा इवन मिरज जंक्शनपासून सुद्धा हैदराबादला डिरेक्टली ट्रेन नाही आहे. सो त्याच्यामुळं तुम्हाला कोल्हापूर ते सोलापूर यावं लागेल आणि सोलापूरला चेंज करून सोलापूर ते अगेन हैदराबादला यावं लागेल. सो आम्हाला ते करायचं नव्हतं म्हणून आम्ही ट्रॅव्हल्सनीच आलो. आणि हॉटेल म्हणायला गेलं तर आम्ही Airbnb वरून बुक केलेलं. आणि जर तुम्हाला हैदराबादला यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे, बिकॉज इथं खूप अफोर्डेबलमध्ये मिळतात. म्हणजे जवळजवळ आम्हाला पर पर्सन 2 रात्रीचे 1200 पडले, आणि विच इज वे मोर गुड आय थिंक. आणि जर तुम्हाला इथं ट्रॅव्हल्स करायचं आहे तर बेस्ट कॅब जर तुम्हाला 1-2 बघायचे असेल तर. बट जर तुम्हाला 1 डेसाठी हवा असेल तर प्लीज बुक अ कार ऑन रेंट. बट हे पण आदल्या दिवशी करा, कारण आम्ही लोकांनी खूप फालतूपणा केलाय. आमचा खूप टाइम गेलाय, कारण आम्हाला कॅबच बुक होत नव्हती रेंटवर. एकतर पिकअप लोकेशन खूप लेटचं आहे, लांबचं आहे. 8 वाजता बुक केलं तर ती 1 वाजता अवेलेबल होणार होती. सो तुम्हाला आदल्याच दिवशी बुक करा. आणि आज आम्ही बिर्ला टेम्पल, म्हणजे मोस्टली खूप लेट झालाय, त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल होईल कव्हर करायचं आम्ही करू. बिर्ला टेम्पल आहे, स्नो वर्ल्ड आहे. स्नो वर्ल्डमध्ये आम्ही स्नोमध्ये नाही जाणार, पण थ्रिलर पार्क म्हणून आहे तिथं जायचं आहे. चारमिनार इफ पॉसिबल विल गो. शाहमाला पॅलेस विल व्हिजिट. अँड अनादर 1-2-3 गोष्टी आहेत ज्या मला आता आठवत नाही आहेत, बट आम्ही बघू. सो स्टे ट्यून गाईज. तर आम्ही फायनली बसलोय गाडीमध्ये. अँड द थिंग इज, आम्हाला 7 सीटरची गाडी पाहिजे होती. मग आम्ही गडबडीत XUV केली, पण ती निघाली 5 सीटरची. मग आम्ही ऍडजस्ट कसे केले तुम्हाला दाखवते. आता हे बाकीचे जे दोघं आहेत ना, ते तुम्हाला तोंड दाखवणार नाहीत, पण तरी तुम्ही बघा. कोण आहेच नाही, 5 जण आहेत आम्ही. तिला जास्त दिसते. काय म्हणलास काय तू? तिला जास्त दिसते, 5 जण आहेत आम्ही. पूर्ण खाली गेले. अरे घेतली सब सोल्यूशन है. सो आता आम्ही पोहोचलोय गोलकोंडा फोर्टवर. ऑलरेडी लेट झालाय, सो वी आर नॉट गोइंग अहेड. या साईडला इथं फोर्ट आहे आणि इथं दरवाजा टाईप मध्ये आहे. आणि आमचे सगळे घरातले फोटो काढत, सगळे फोटोग्राफर झाले. अनुज, मला ऍक्च्युअल मध्ये काय दिसत नाही. तर आता आम्ही गोलकोंड्यावरून बिर्ला टेम्पलला चाललोय. ऍक्च्युली चावमाला पॅलेसला बघायचं होतं, बट द थिंग इज टाइमच नाही. आणि आता ते बंद झाले 5 वाजता, म्हणजे 4:30लाच ते बंद होते. त्याच्यामुळे आता जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही बिर्ला टेम्पलला जातो. इथून ते काहीतरी 11 किलोमीटर आहे. अँड इट विल टेक अराउंड 45 to 50 मिनिट्स. सो राऊंड फिगर 1 तास लागेल असं समजून घ्या. सो आपण बिर्ला टेम्पल. तर आता आम्ही तर बिर्ला म्युझियमच्या इथं आलोय. वरती प्लॅनेटोरियम आहे आणि इकडं म्युझियम आहे. प्लॅनेटोरियममध्ये तुम्हाला सौरमंडलचं हे दाखवतात. 40 मिनिटाचा शो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं सौरमंडल कसं आहे ना हे दाखवतात. आणि इकडं म्युझियम आहे, तिकडे डायनासोर आणि त्याचे स्ट्रक्चर आहे ते बघायचं आहे, म्हणजे एक वेगवेगळं असं. आणि इकडं शो आहे. ह्याचं तिकीट काहीतरी 200 आहे आणि म्युझियमचं तिकीट काहीतरी 100 आहे. और आय थिंक दोन्ही कॉम्बो घेतलं तर 300 आहे आणि सेपरेट घेतलं तर 200 आहे. सो बघायचं असेल तर दोन्ही बघू शकता. आता आमच्याकडे वेळ नाही आहे तेवढा, त्याच्यामुळे आम्ही बघणार नाही आहे. बट आय हर्ड की प्लॅनेटोरियमचा जो शो आहे ना, तशा टाईपमध्ये मुंबईमध्ये सुद्धा आपल्या एक शो आहे प्लॅनेटोरियमचा. सो तुम्ही तिथं पण बघू शकता. आय एम नॉट शुअर,
बट आय थिंक आहे. सो आता आम्ही बिर्ला टेम्पलकडं जाऊ आणि मग तिथला व्ह्यू बघू, कारण बिर्ला टेम्पल ऐकलंय की खूप सुंदर आहे. सो लेट्स गो ओव्हर दॅट. ॲक्च्युली तिथं मोबाईल अलाउड नव्हते, त्याच्यामुळे मला आतलं शूट काही घेता नाही आलं, कारण तिथं मोबाईल जाण्याच्या आधीच त्यांनी जप्त करून घेतात. सो तुम्ही मोबाईलने घेऊन जाऊ शकता, त्याच्यामुळे मला काही फुटेज रेकॉर्ड नाही करता. तर आता आम्ही स्नो वर्ल्डच्या इथं आलोय आणि आम्ही स्नो वर्ल्डचं तिकीट नाही काढलं, आम्ही थ्रिलर पॅकेजचं काढलंय. सो आम्ही पहिला ते बघू. त्याच्यामध्ये 4 आहेत. सो आता मी पहिला कॅलोडो समथिंग काय ते आहे, जे मला बोलता पण येत नाही, तिथं जाणार आहे. अलाउड नाही तुम्हाला का? लाईट कशाला अरे कुठून आहे रे, सगळं सेमच तर दिसाले. त्यांनी हातात ग्लव्स पण दिलेत. हा कॉर्नर आहे. हे नाही रे, इथं कुठं जाता येते? कुठं आहे मी? हे भारी आहे, आय लाईक इट. त्या मिररच्या ह्याच्यामध्ये इतकी मजा आली, त्याच्यानंतर आम्ही पुढच्या थीम मध्ये गेलो. त्याच्यामध्ये होतं अपसाईड डाऊन. त्याच्यामध्ये ऍक्च्युली कसं होतं, तर सगळ्या गोष्टी अशा उलट्या सगळ्या चिटकवलेल्या होत्या आणि तुम्हाला जाऊन फक्त फोटो काढायचे होते आणि ते फोटो कसे काढायचे ते पण ते सांगत होते. सो हा पार्ट सुद्धा मला खूप आवडला. यार बसू का? भालू के ऊपर गधा बैठा है. मगर आहे खरोखर तर ठेवतील त्यांनी. हे बघ, डेंजर दिसलं ते. अरे लाईट दाखव की का? गांधी ती वाटते. आता आम्ही आलो हॉटेल पॅराडाईज मध्ये, जिथं हैदराबादची स्पेशल बिर्याणी मिळते. सो यांचे आउटलेट सगळीकडे आहेत. आता आम्ही डबल ट्राय करू आणि मग तुम्हाला कळतं. आणि थोड्या जणांनी व्हेज बिर्याणी मागवली आहे, थोड्या जणांनी नॉन व्हेज बिर्याणी मागवली. सो विल टेस्ट बोथ अँड लेट यू नो. तर आम्ही हैदराबादची स्पेशल बिर्याणी खाल्लेली आहे पॅराडाईजची. इतकी बकवास बिर्याणी होती. व्हेजवाल्यांना तर आवडली नाही, चिकनवाल्यांनी चिकनची खाल्ली ती पण खूपच बकवास वाटली. सो नॉट रेकमेंडेड, हायली नॉट रेकमेंडेड. पैसे वेस्ट करण्याची काम आहे, सो नका जाऊ. त्याच्या वाटण्याचं दुसरं काय ते खा. सो हाच होता रे. बापरे, खूपच जमायला झालं. तर हा होता माझा आजचा दिवस. आम्ही आमचा दिवस व्यवस्थित प्लॅन नाही केला, त्याच्यामुळे गोष्टी थोड्याशा डिले गेल्या. बट रिमेंबर, तुम्ही तुमचा दिवस आधीपासूनच प्लॅन करा. कार आधीच रेंट आउट करा आणि तुम्हाला कुठून कुठंपर्यंत जायचं हे आधीच ठरवा. आणि हैदराबादमध्ये ट्रॅफिक खूप जास्त आहे, सो मेक शुअर तुम्ही बफर टाईम घेऊन जा. दॅट्स इट फॉर टुडेज साईड. सो इथं पण बघण्यासाठी तुमचे खूप 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 आभार. स्टे कंटिन्यू फॉर